नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण रियल नंबर चॅप्टर बघत आहोत. करेक्ट. त्याच्यामध्ये काल आपण मागच्या पिरियडला रॅशनल नंबर म्हणजे काय, इट इज डिनोटेड बाय क्यू. ज्या संख्येची टर्मिनेटिंग होती, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग सुद्धा होते, अशा संख्येला आपण रॅशनल नंबर म्हणले. करेक्ट. एव्हरी नॅचरल नंबर, होल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, फ्रॅक्शन सगळे बिलॉंग्स कोणाला करतात? रॅशनल नंबरला. नीट समजून घ्या या संकल्पना, खूप सिंपल आहे आणि डोक्यात बसणं गरजेचं. काय शिकायला ते लक्षात पाहिजे, पुढे जायचंय. आता इरॅशनल, ज्या रॅशनल नाहीत त्या इरॅशनल. करेक्ट. रियल नंबरचे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. मागच्या वर्षी तुम्ही इरॅशनल नंबर बघितले, तुम्हाला आठवत असतील. √2, √3, √5, √6, √7. करेक्ट. √4 इज इरॅशनल नंबर. √5, √5 याचं वाचन काय करायचं? √5 इज इरॅशनल नंबर. ज्याचं वर्गमूळ निघत नाही, ढोबळ मानाने सांगायला व्याख्या, ज्याचं वर्गमूळ निघत नाही, ज्याचं घनमूळ निघत नाही, किंवा ज्याची रिकरिंग होत नाही. डेसिमल मध्ये जर मांडलं तर फॉर 0.01000001000001 अशा ज्या संख्या विशिष्ट टर्मिनेटिंग रिकरिंग होत नाही, म्हणजे असं होत नाही 0.10101010 याला म्हणता येईल आपल्याला रॅशनल नंबर. पण याची विशिष्ट रिकरिंग सुद्धा होत नाही, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नाही, हा सुद्धा आवर्ती होत नाही, विशिष्ट अशी आवर्ती होत नाही. अशा संख्येला आपण इरॅशनल नंबर म्हणले. लक्षात घ्या. -√2 सुद्धा इरॅशनल नंबर आहे. नीट लक्षात घ्या मी काय म्हणाले. -√3 इरॅशनल, -√5 इरॅशनल, -3√4 इरॅशनल नंबर. पण नीट ऐका, √-2 इज नॉट इरॅशनल नंबर. लक्षात घ्या, कारण तो रियल नंबर सुद्धा होणार नाही. लक्षात घ्या. नॉन रियल, आपण याचा अभ्यास करणार आहे की हे काय नॉन रियल नंबर आहे, हे चालणार नाही. दोन्हीत फरक आहे. बाहेर मायनस चालते, मध्ये √2 चालणार नाही. लक्षात घ्या, याला इरॅशनल नंबर म्हणता येणार नाही, जे √2 आहे. करेक्ट. हा फरक नीट लक्षात घ्या. ज्याचं वर्गमूळ निघत नाही, बाहेर मायनस चालते, याच्यात आणि याच्यात फरक आहे. नीट लक्ष द्या. आपल्याला एवढं नीट डोक्यात आलं की इरॅशनल नंबर काय जाणार. ऑल रॅशनल आणि इरॅशनल आर रियल नंबर. सर्व रॅशनल आणि इरॅशनल म्हणून काय तयार होतात? रियल नंबर तयार, म्हणजे सगळे आले. आणि मग इथे एक थोडी डेफिनेशन दिलेली तुम्हाला की नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन is non-terminating, non-recurring is irrational. Non-terminating, recurring नाही, non-terminating, non-recurring शब्द बघा, is called irrational number. And all rational and irrational numbers are called real numbers. समस्त रियल फॅमिली नीट बघा. सगळा तोच अभ्यास आहे, फक्त याला मात्र रॅशनल नंबर म्हणता येणार नाही. √-3 नॉट रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. करेक्ट. -√2 चालते, निगेटिव्ह √ मध्ये चालते, मध्ये √2 इज नॉट इरॅशनल नंबर. तेवढी फक्त काळजी आहे. ती काय तुम्हाला 11th स्टँडर्डला गेल्यानंतर इमॅजिनरी नंबर ते आहेत तुम्हाला, किंवा नॉन रियल नंबर सुद्धा तुमच्या अभ्यासाला आहे कॉम, तर ते नंतर बघ. सध्या आपण फक्त रियल नंबर पर्यंत 10वी पर्यंत अभ्यास आहे. लक्षात तुम्हाला नॉन रियल नंबरचा अभ्यास नाही, 11th स्टँडर्डला गेल्यानंतर आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणून आहे, ते नंतर बघू. आता त्याची फार काही गरज नाही. इथपर्यंत एवढं लक्षात, दोन्ही फरक आहे. मग तुम्ही लास्ट स्टँडर्ड मध्ये इरॅशनल नंबर रिप्रेझेंट, रॅशनल नंबर आपण रिप्रेझेंट केले नंबर लाईनवर. मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल. इरॅशनल नंबर सुद्धा तुम्ही रिप्रेझेंट केलाय, तुम्हाला जर आठवत असेल तर. इरॅशनल नंबर हा कसा रिप्रेझेंट? 0 आपण घेतलं, नंबर लाईन काढली होती, हे 1, आणि मग इथं एक आपण तेवढंच 1 युनिट अंतर घेतलं, 1 युनिट, हे 2 युनिट, हे युनिट अंतर, हे 3 युनिट. हे कसे नंबर आहेत? हा रॅशनल नंबर आहे, 1 2 3. पण इरॅशनल नंबर सुद्धा नंबर लाईन वर दाखवत आहेत. रॅशनल नंबर आपण दाखवले, फ्रॅक्शन दाखवले होते लास्ट स्टँडर्ड मध्ये, आणि इंटिजर सुद्धा दाखवले होते. ओके. आता आपल्याला इरॅशनल नंबर सुद्धा दाखवले होते मागच्या √2 ऑन नंबर लाईन. तर तुम्ही काढलं, हे 1 युनिट अंतर घेत होतं, आणि हे 1 आणि 1, आणि मग हे √2 असायचं. एवढं चाप अंतर कंपास मध्ये घेत होतं, आणि मग इथं √2 येत होतं तुमचं. पुन्हा इथं तीच क्रिया करायचं, पुन्हा एक इथं चाप असे अंतर 1 युनिट अंतर घेत होतं,
पुन्हा हे जोडत होतात, पुन्हा हे अंतर इथं 4 म्हणून इथं काय √3 घेतो आणि मग √4 म्हणजे 2 येईल. हे 1 आणि 2 च्या दरम्यान √2 आणि √3 लक्षात घ्या. √2 काढल्याशिवाय √3 भेटणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला जर 5 काढायचं असलं 2 वरून डायरेक्ट घेऊ शकतात तुम्ही, लक्षात घ्या. 2 वरून इथं तुम्ही घेऊ शकता. 2 घेतला आणि हे पुन्हा अंतर घेतलं, हे किती येईल √5. कसं आलं ते सुद्धा सांगितलं तुम्हाला. आठवत असेल हे OA अंतर म्हणायचं आपण. कसं आलं ते सुद्धा ॲनालिसिस केलं होतं की राईट अँगल ट्रायंगल होईल की OB स्क्वेअर ॲनालिसिस OB स्क्वेअर इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर पायथागोरस थेरम. मग OB स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, OB स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस 1, OB स्क्वेअर इक्वल टू 2, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, OB इक्वल टू √2. हे डिस्टन्स किती कंपास मध्ये तेवढं माहित नाही मला. हे डिस्टन्स किती आहे √2 डिस्टन्स आहे. आणि मग मी त्याला 4 मारत असं इतकं घेतलं अंतर घेतलं, कारण मला माहित नाही एक्झॅक्ट √2 कशी तर काय इरॅशनल नंबर आहे, त्याची क्लिअर व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. आणि म्हणून इतकं डिस्टन्स घेत आणि मग आपण 4 मारला आणि नंबरला √2 दिलं. सेम पुन्हा तसंच केलं. हे पुन्हा इथून √2 हे 1 आहे, पुन्हा पायथागोरस वापरला, याच्यावर √3 फाइंड आउट करून घेतलं. ओके, म्हणजे रॅशनल नंबर जसे आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो तसे इरॅशनल नंबर सुद्धा नंबर लाईनवर दाखवू शकतो. वेगळं काही नाही. जे रॅशनल नंबरचा अभ्यास आहे तोच इरॅशनल नंबरचा अभ्यास आहे. जो नॅचरल नंबरचा अभ्यास आहे तोच इरॅशनल नंबरचा अभ्यास आहे. नॅचरल, होल, इंटिजर आणि रॅशनल एक फॅमिली यांचा सख्खा भाऊ इरॅशनल आहे. सगळ्यांचे नियम वेगळे बदलत नाहीत. फक्त आकडे थोडेसे अवघड वाटते ना, आम्हाला वाटतं काहीतरी वेगळे आहे, काही बदल नाही, लक्षात घ्या. इरॅशनल नंबरची पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो, ज्याचं वर्गमूळ निघत नाही. मागच्या वर्षी तुम्ही √2चं वर्गमूळ काढलं होतं, आठवत असेल तुम्हाला. वर्ग येत नव्हतं तुम्हाला, आठवत असेल. डिव्हिजन मेथडने तुम्ही 2चं स्क्वेअर रूट काढलं होतं. मग आपण 0 कमीत कमी 30 पर्यंत काढत होतो, आठवत आहे. आणि मग ते 1.41 किती करत बसलं तर रिमाइंडर 0 येत नव्हतं. म्हणून ज्यांचं रिमाइंडर 0 येत नाही, डिव्हिजन मेथड आठवते की मागच्या वर्षीची बघा तुम्ही. 2चं वर्गमूळ, 10चं वर्गमूळ, 625चं वर्गमूळ काढले होते. 625चं 25 येत होतं, पण 2चं वर्गमूळ निघत नव्हतं. तुम्ही किंवा कॅल्क्युलेटरवर सुद्धा टाकून बघा. √2 कॅल्क्युलेटर सगळं बघून येते. 1.41 समथिंग किती येते तुम्ही कॅल्क्युलेटरवर बघू शकता. √3ची व्हॅल्यू निघत नाही, √5ची व्हॅल्यू निघत नाही. ती अप्रॉक्सिमेट 2-3 स्थळापर्यंत आपण घेत असतो, लक्षात घ्या. √2ची व्हॅल्यू आपण 1.4, कारण अशा संख्येला ज्याचं वर्गमूळ निघत नाही, ज्यांचं घनमूळ निघत नाही, ज्याचं चौथं मूळ निघत नाही, फिफ्थ रूट निघत नाही, सेवन्थ रूट 6, याला वाचन काय करायचं, सेवन्थ रूट 6, 6चे 7वे मूळ निघणारच नाही. अशा संख्याला आपण इरॅशनल नंबर, ज्याचं वर्गमूळ स्क्वेअर रूट निघत नाही, ज्याचं क्यूब रूट निघत नाही. पाय इज इरॅशनल नंबर, पाय इज एन इरॅशनल नंबर. पायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण 3.14 घेतो, पण ती करेक्ट नाही. किंवा 22 सप्तमांश घेतो, ती काही करेक्ट व्हॅल्यू नाही, पण जवळपास किंमत घेतो. पाय इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबरचे डेफिनेशन इथे, अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग इज इरॅशनल नंबर. रॅशनल आणि इरॅशनल नंबरचे बघा, जशा प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या आपण रॅशनल नंबरच्या, तशाच इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज सहज सांगतो पटपट. पेज नंबर. प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन वाईट आहे, फक्त माहित असावं. प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन and real numbers पुढचा पॉइंट निघाला. मी तुम्हाला सांगितलं रियल नंबर कशाला म्हणायला सांगितलं. all rational and irrational number is called real numbers. It is denoted by R. मग त्याची काही डिरेक्ट काय प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टी मी रीड करतो. पेज नंबर 25 वर तुम्ही द्यायच्यात लिहू शकता. If A and B are two real numbers, then only one of relation hold good. If A equal to B or A equal, साधी गोष्ट आहे, हा जनरल गोष्ट आहे.
काय रिलेशन आहे? ए बी एवढा तरी असेल, दोन रिअल नंबर असतील तर, किंवा ए लहान असेल बी पेक्षा, दुसरं रिलेशन असेल, किंवा तिसरं रिलेशन काय असेल, ए इज ग्रेटर दॅन बी. एवढ्या शक्यता असतील का नाही? एक तर ए आणि बी दोन सारख्या संख्या असतात, एक तर ए लहान असेल बी पेक्षा, ए मोठा असेल बी पेक्षा, बरोबर आहे नाही? दोन मित्र आहेत ए आणि बी, किंवा एक्स आणि वाय दोन मित्र आहेत, यांच्या जर एक संबंध रिलेशन काय समजू शकते, ते दोघं समान वयाचे असतील, किंवा एक्स लहान असेल वाय पेक्षा, किंवा वाय लहान असेल एक्स पेक्षा, याच्यापेक्षा तिसरं रिलेशन काय असेल का? असणार नाही. इफ ए इज लेस दॅन बी, आपण काय इफ ए इज अन नंबर सी, तेच आहे, ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा, तर सी कोणापेक्षा लहान असेल? ही साधी गोष्ट आहे. ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा, त्यांचं रिलेशन काय असेल? सी इज लेस दॅन बी. ऍडिशनचं कसं आहे? इफ ए इज लेस दॅन बी, एखादी सी संख्या ऍड केली मी, ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी, करेक्ट? ऍडिशन. दोन ए लहान आहे बी, दोन्हीमध्ये समान संख्या ऍड केली तर त्यांच्या रिलेशन मध्ये काही बदल होणार नाही, लक्षात घ्या. ओके, त्यांच्या रिलेशन मध्ये काय? ए इज लेस दॅन बी, करेक्ट? अशा पद्धतीचं एकच रिलेशन थोडस वेगळं विचार करायला लावणार आहे, ते आपण बघू. तो काय बघा, 4 नंबरचं आहे. पेज नंबर कळाले, मी 2-3 गोष्टी फार सिंपल सांगितल्या. इफ ए इज लेस दॅन बी, इफ ए इज लेस दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन 0, हेच रिलेशन थोडंसं वेगळं आहे. ऍडिशनचे नियम काही नाही. दोन एक लहान असेल तर जर एक तिसरी संख्या ऍड केली तर त्यांच्या लहान मोठेपणात काही बदल होत नाही. पण आता नीट बघा, ए इज लेस दॅन सी शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल तर देन काय होतं? ए इज सी इज लेस दॅन बी सी. तुम्ही तसं सांगितलं तसं ए लहान आहे बी पेक्षा, त्यांना गुणलं सी ने संख्येने गुणलं, मल्टिप्लाय केलं, त्यांच्या रिलेशन. पण बट ही फार महत्वाची, ए इज लेस दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन, सी इज लेस दॅन 0, म्हणजे निगेटिव्ह नंबर असेल तर काय होतं? देन आता नीट बघा, त्याच्यातला रिलेशन मध्ये समज AC इज ग्रेटर दॅन BC. लहान संख्येने गुणलं, एवढाच थोडासा वेगळा नियम आहे, बाकी फार नियम सरळ आहे. की ए लहान आहे बी पेक्षा आणि सी लेस दॅन कोणापेक्षा आहे? 0, म्हणजे निगेटिव्ह संख्या आहे. दोन्ही एक्झाम्पल एक एक घेऊन बघतो आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समज 2 लहान आहे 3 पेक्षा आणि दोन्ही बाजूला मी 4 ने गुणलं, त्यांच्या लहान मोठेपणात काही बदल होईल का? की 4 दोन्ही 8, म्हणजे 4 दोन्ही 8 लहान आहेत 12 पेक्षा, काही बदल झाला नाही. हा नियम सी म्हणजे 4, ए म्हणजे 2 आणि बी म्हणजे किती? 3. म्हणजे 2 लहान आहेत 3 पेक्षा, रॅशनल नंबर आहेत, हे रिअल नंबर आहेत, आणि दोन्हीला समान संख्येने मल्टिप्लाय केलं त्यांच्या लहान मोठेपणात त्यांच्या रिलेशन मध्ये काही फरक पडत नाही. बट आता याचं उदाहरण बघू. बट दुसरं की तू 2 लहान आहे 3 पेक्षा आणि मी 2 गुणवले, काय केले बघा, 2 गुणवले ऋण 4 आणि c इक्वल टू -4 म्हणून आपण ऋण 4 घेतलं तर काय होईल? ऋण 4 आणि 3 गुणवले ऋण 4 केलं अँड तो काय होते बघा, -8 आणि -12 झालं, करेक्ट? आता मात्र हे लहान झाले, लक्षात घ्या. कोण? हे मोठे होते 12 इथं, 3 मोठे होते इथं, पण ऋण संख्येने गुणल्या ऋण संख्या ही शून्यापेक्षा कशी लहान असते, त्याच्यामध्ये क्रमसंबंधात बदल होतो. लहानाची मोठी होती आणि मोठ्याची संख्या लहान होती, लक्षात घ्या. इथं 2 लहान होती पण इथं 2 निगेटिव्ह 8 काय झाली? मोठी झाली. इथं 3 लहान मोठे होते पण इथं कोण झाले? निगेटिव्ह झाले. कशामुळे झालं? निगेटिव्ह संख्येने जर गुणलं लहान मोठेपणात मात्र बदल होतो, पॉझिटिव्ह संख्येने गुणलं तर काही फरक पडत नाही. एवढाच थोडासा नियम वेगळा आहे, फार काही जास्त डोकं लावायची गरज नाही. हेच रिलेशनशिप सिंपल आहे. याच्यावरच आपल्याला काही अत्यंत सोपी प्रॅक्टिस सेट बघायची आणि ऑलरेडी त्यातले झालेत आपल्याला काही प्रॉब्लेम ते बघू आपण. ओके, तर शो दॅट प्रॅक्टिस सेट बघू आपण. प्रॅक्टिस सेट 2.2 थोडस वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम. शो दॅट, पहिला प्रश्न काय? शो दॅट 4√2 is an irrational number.
आता लक्षात घ्या, मी आता सांगितलं वर्गमुळात 2 हा सहगुणक आहे, कोइफिशियंट आहे. 4√2 हा इरॅशनल नंबर आहे. तुम्हाला सर आहे काय आहे, आता काय ते कसं सिद्ध करायचं? करेक्ट. मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणलं की हे सिद्ध करा की एखादी लाईन वायर आहे त्याच्यामध्ये करंट बसतो, सिद्ध करून दाखवा. कसा बसतो ते दाखवा. तुम्हाला सरला काय वेळ लागलं का? लाईटला कसा करंट बसतो हे दाखवायचं कसं शक्य आहे? करेक्ट. तसं एकच सांगितलं, सिद्ध करा एक ही एक संख्या आहे. आता एक ही एकच संख्या आहे, ती काय सिद्ध करायची? मग अशाच सिद्धता अवघड असतात. देव आहे, भूत आहे, अवघड सिद्धता आहे. करेक्ट. अशा सिद्धतेला इनडायरेक्ट प्रूफ द्यावा लागतं. लक्षात घ्या, याला इनडायरेक्ट प्रूफ देण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ आपली आई लहानपणी म्हणजे बघ तिकडं ओलय, पाऊस पडायला आहे, तिथं करंट बसतो, तू तिकडं जाऊ नको. लहानपणीच्या गोष्टी. मग आईला आपण मग काय होतं गेलं तर त्याने काय होतं, आई खूप रागवते, मग जा बघ बघ काय होतं तर मग आपण आईचं ऐकत नाही. आई मग उलटून बोलते, जा काय होतं बघ, काय होत नाही, जा जाऊन बघ. उलट सांगते कधी कधी, त्याला पर्यायच नाही. काय होतं सांगायची गोष्ट आहे का? करंट कसा बसतो, छान, चला आज करंट कसा बसतो मी सांगायला चालू, असं होणार नाही. मग काही काही गोष्टी रागव नाही म्हणते, चल जाय मग काय होतं बघ, उलट बोलते. जाऊन ये म्हणली पहिल्यांदा, असं करू नको, तिकडं नको जाऊ, चांगलं नाही तिकडं, तिथं साप गेलेला आहे, काय होतंय काय म्हणते, जाऊन बघ, जाय मला एकदा जाऊन बघ, तुला कळत काय होतं. आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला अचानक करंट बसतो, बापरे, किंवा अचानक साप दिसतो, अरे आई म्हणली ती बरोबर होतं, आई म्हणली ते वाक्य आठवतं, आई म्हणली होती तिकडे जाऊ नको, तिथं करंट बसन. करेक्ट. आणि मग आईचंच म्हणणं बरोबर आहे, असं होऊ शकतं प्रूफ. तसं इथं आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये आता हा इरॅशनल नंबर आहे, प्रूव्ह करायचं आहे. करेक्ट. किंवा दोन भाऊ आहेत ए आणि बी, हा मोठा आहे हे सिद्ध करायचंय, म्हणजेच हा मोठा नाही सिद्ध केलं तरी चालतं, दोन्ही अर्थ आहे. बी हा मोठा भाऊ आहे असं जर म्हणायचं असेल मला, तर मला हे सिद्ध केलं तरी चालतं की ए हा मोठा नाही तो लहान आहे, किंवा मी हे सिद्ध केलं की हे लहान आहे, याचा अर्थच हा मोठा भाऊ असला पाहिजे, दुसरा पर्याय नाही. दोन भावात एकच नाही. करेक्ट. दोन भाऊ आहेत याच्यानंतर आपण हे सिद्ध करतो. तसं त्यांच्या बाबतीत दोघच भाऊ आहेत, एक 5वीला आहे एक 6वीला आहे. आपण म्हणतो हा अरे 5वीला आहे, हा म्हणजे लहान असं, 6वीला आहे म्हणजे मोठा असं, किंवा एखादा 3रीला आहे. करेक्ट. तर मला नापास झाला, तुमचं डोकं काही सांगता येत नाही की 3रीला आहे म्हणजे आपण सिद्ध करू शकतो हा लहान असं, असेच काढणार. करेक्ट. किंवा बी मोठा आहे असं म्हणू शकतो, बी इज ग्रेटर, असंच कारण आहे. तसं इथं मला इनडायरेक्ट प्रूफ द्यायची. आपण प्रूफचे 2 प्रकार बघितले होते, डायरेक्ट प्रूफ, थोडीशी नीट लक्षात घ्या. मग आपण थोडंसं गृहीत धरू. सपोज थोडे वेळ गृहीत धरायला, सपोज 4√2 is a rational number, is a rational number. उलट गृहीत धरायला काही वेळ, जसं मी आता वगैरे आई म्हणली तिकडे जाऊ नको, काही कधी आपण ऐकत नाही, आई म्हणजे बघूच द्यायला येतं, म्हणजे जाय बरं आपण म्हणतो बऱ्याच गोष्टी, जा रस्त्याला जाऊ नको, सायकल घेऊन जाऊ नको, पडशील, आपण ऐकत नाही, गपचूप जातो. मग आई म्हणते रागामध्ये जाय बरं जा, ऐक. करेक्ट. तिकडं कोरोना आलाय जाऊ नको, आपण दुकानावर जातो. तसं आहे की आपण तोपर्यंत गृहीत धरायचं, करंट बसत नाही असं गृहीत धरलं. करेक्ट. गृहीत धरलं बसतच असतो, लाईट म्हणली की करंट असतोच, पण आपण करंट बसत नाही. तसं 4√2 रॅशनल नंबर असं गृहीत धरू. देअरफॉर ऍझम्पशन आहे गृहीत धरणे. ऍझम्पशन म्हणजे काय? गृहीत धरणे. सपोजेशन, मी गृहीत धरलंय, चुकीचंच गृहीत धरलंय की 4√2 हा रॅशनल नंबर आहे, असणारच नाही, पण आपण मानू तो रॅशनल नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ 4 into √2 येते. लक्षात घ्या, हे कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे. इक्वल टू याची व्हॅल्यू आपण x से मानू, यांचा गुणाकार दोघाचा कितीतरी x येतो, आणि यांचा हा रॅशनल नंबर आहे. x इज अ रॅशनल नंबर, x इज रॅशनल नंबर. डोक्यात बसतंय का बघा, थोडं इंटरेस्टिंग आहे. रॅशनल नंबर.
यांचा गुणाकार 4 आणि वर्गमुळात 2 चा गुणाकार मी काय म्हणला x मानला, तो रॅशनल नंबर मानला. करेक्ट. इथं रॅशनल किती येतो गुणाकार, यांचा प्रॉडक्ट x येतो आणि तो काय रॅशनल नंबर. आणि मग काय होतं लक्षात घ्या, मी काय बोलतो देअरफॉर √2 इक्वल टू हे 4 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल डिवाइड x बाय 4. आता बघा x कशी संख्या आहे, आपण मानली x इज अ रॅशनल नंबर. करेक्ट. 4 कशी संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. यांचा भागाकार किती यायला पाहिजे, रॅशनल नंबर यायला पाहिजे. पण यांचं उत्तर किती, याचा अर्थ x भागिले 4 बरोबर वर्गमुळात 2 आलं. असं दाखवते मी. उदाहरणार्थ बघा 6 कशी संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. 2 कशी संख्या आहे, रॅशनल नंबर. यांचा भागाकार किती आला, 3 आला. रॅशनल संख्येला रॅशनल संख्येने भागितला रॅशनल संख्या भागाकार येते. आता x कशी संख्या आहे, आपण रॅशनल नंबर. 4 कशी संख्या आहे, रॅशनल. यांचा भागाकार काय यायला पाहिजे, रॅशनल नंबर यायला पाहिजे. पण आला आहे कोण, इरॅशनल नंबर. असं कसं होईल, घोटाळा व्हायला. दिस इज द कॉन्ट्रॅडिक्ट, विसंगती येईल. 2 रॅशनल नंबरचा भागाकार रॅशनल नंबरच असतो. करेक्ट. एक्झाम्पल बघा 6 आणि 2 ला बघितलंय 2. 6 रॅशनल नंबर आहे, 2 रॅशनल नंबर आहे, त्यांचा भागाकार रॅशनल नंबर यायला पाहिजे. मग इथे x कोण आहे, x इज रॅशनल नंबर आपण बघितलं. 4 कोण आहे, रॅशनल नंबर. यांचा भागाकार काय यायला पाहिजे होता, रॅशनल. आला आहे किती, √2. जसं आपलं याला काटलं जाऊन त्याचं उत्तर आहे x माहित नाही, पण आपण रॅशनल नंबर. पण याच्या उदाहरण कळलं तुम्हाला. बट दिस इज द कॉन्ट्रॅडिक्शन. दिस इज कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे विसंगती काय आहे. LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS काय आहे, रॅशनल. LHS काय आहे, आपली इरॅशनल नंबर. RHS कोण आहे, रॅशनल नंबर. हे इरॅशनल आणि इकडे रॅशनल आहे. रॅशनल नंबरचा भागाकार रॅशनलच असला पाहिजे. मग दिस इज कॉन्ट्रॅडिक्ट. देअरफॉर आवर अझम्पशन इज रॉंग. मग आपण गृहीत धरलेलं चूक असलं पाहिजे. कशामुळे कॉन्ट्रॅडिक्ट केले, देअरफॉर आवर अझम्पशन इज रॉंग. आपलं अझम्पशन म्हणजे काय, सपोजेशन. गृहीत धरलेलं. सपोज गृहीत धरलंय काय, की 4 ही रॅशनल. हे याच्यामुळेच घोटाळा व्हायलाय. आपलं गृहीत धरणं चुकीचं आहे. करंट बसत नाही. पाऊस म्हणला वायर उघडं असले की करंट बसणारच आहे. बसत नाही म्हणून उपयोग आहे का, ते तो बसणारच आहे. नियमच आहे, तो करंट बसतोच. त्यात ऑब्जेक्शन नाही आज नको बसायचं असं होत नाही ते. म्हणजे आपलं कुठंतरी गृहीत हे विधान कॉन्ट्रॅडिक्ट केलंय. उजवी बाजू काय, रॅशनल नंबर आहे. डावी बाजू कोण येईल, इरॅशनल नंबर येईल. किंवा मी एक्झाम्पल सुद्धा देऊन बघितलं की दिस इज आवर अझम्पशन इज रॉंग. दिस इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. हे कॉन्ट्रॅडिक्शन का आलं, आपलं गृहीत घेणं चुकलंय. आपलं गृहीत धरलं काय की इज अ रॅशनल नंबर. आपलं गृहीत म्हणजे बरोबर काय, देअरफॉर इट मीन्स दॅट काय म्हणता येईल, आपलं हे चुकलंय की 4√2 इज अ इरॅशनल नंबर. इरॅशनल तो रॅशनल नाही म्हणजे दुसरा पर्यायच नाही आपल्याला. अजून तिसरा पर्याय आहे का, नाही. रिअल नंबरचे 2च भाग आहेत. रॅशनल तरी असं नाही तर हा रिअल नंबर आहे. 4√2 रिअल नंबर आहे. मग तो रॅशनल नाही याचाच अर्थ दुसरा कोण असेल, तो इरॅशनलच असेल. रॅशनल आहे गृहीत धरलं तर उत्तरात विसंगती येईल. उत्तरात विसंगती काय येईल, आपण गृहीत धरलं चुकीचं आहे. आणि काय चुकीचं गृहीत धरलं तर तो रॅशनल आहे. ते चूक झाल्यामुळे आवर अझम्पशन रॉंग झाल्यामुळे म्हणजे करेक्ट काय असेल, इट मीन्स दॅट 4√2 इज अन इरॅशनल. याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणलं जातं. एक्झाम मध्ये येऊ शकते. समजून घ्यायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. ओके. अजून एक दुसरा प्रॉब्लेम आपण बघू, असाच आहे. सेम असाच आहे ऍडिशनचा. क्वेश्चन नंबर 2 बघू. असंच आहे. प्रूव्ह दॅट, त्यातलाच आहे ऍडिशनचा. प्रूव्ह दॅट सिद्ध करा किंवा शो दॅट एकच आहे. 3 + √5 इज अन इरॅशनल नंबर. असंच आहे, फक्त आता ऍडिशन आहे. इरॅशनल नंबर इज अन इरॅशनल नंबर. ऍडिशन ते मल्टिप्लिकेशन होतं, ऍडिशन. मग आता आपण पुढे तेच काय म्हणायचं की 3 सपोज सम ऑफ
and is sum of 3 and under root 5. Sum of 3 plus under root 5 is a rational number. Is a rational number. असं गृहीत धरू आपण. त्याची सम 3 आणि 3 कशी संख्या आहे रॅशनल नंबर. अंडर रूट 5 कशी इरॅशनल. एक नंबर रॅशनल आहे दुसरा इरॅशनल, यांची बेरीज आपण रॅशनल असते. चुकीचं गृहीत धरायला लक्षात घ्या. सपोज सम ऑफ 3 and under root 5 is a rational number. Therefore आपण त्यांची बेरीज किती येते इक्वल टू x मानू. x is a rational number. x is rational number. करेक्ट. बघा आपण गृहीत धरू यांची की सम ह्या दोघांची बेरीज रॅशनल नंबर येते. सम ऑफ 3 and under root 5 इज रॅशनल नंबर. यांची बेरीज आपण रॅशनल नंबर येते. किती येते माहित नाही. आपण गृहीत धरू की रॅशनल हा रॅशनल आहे प्रूव्ह करायचं आहे. 3 आधी वर्ग मानते हा रॅशनल मानला. मग पुन्हा तेच करतो. देअरफॉर 3 अंडर रूट 5 इक्वल टू x मायनस 3. 3 चं पक्षांतर केलं, पार्टी चेंज केली. 3 तिकडं प्लस होते, इकडे आल्यानंतर काय झालं मायनस झाले. आता पुन्हा तेच बघा x कसा नंबर आहे रॅशनल नंबर आहे. 3 कसा नंबर आहे रॅशनल. यांची वजाबाकी किती यायला पाहिजे रॅशनल नंबर यायला पाहिजे. पण आली काय LHS काय LHS ही इरॅशनल नंबर आहे आणि RHS काय आहे रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबरची वजाबाकी बघा 7 वजा 3 किती येते 4. 7 कसा आहे रॅशनल नंबर. 3 कसा आहे रॅशनल. यांचं सबट्रॅक्शन काय होईल किंवा ऍडिशन सुद्धा काय होईल तिथं सबट्रॅक्शन आहे. तिथं सबट्रॅक्शन आहे म्हणून होईल 4 होईल. तसं x कसा नंबर आहे आपण गृहीत धरलाय रॅशनल नंबर. 3 कसा आहे रॅशनल नंबर. याची वजाबाकी कोण आली अंडर रूट 5. शक्य आहे का. दोन रॅशनल संख्यांची वजाबाकी रॅशनलच येते. आपण कोणते उदाहरण घेऊन बघू शकता. मग दिस इज अजून पुढे काय झालं दिस इज कॉन्ट्रॅडिक्ट. दिस इज कॉन्ट्रॅडिक्ट विसंगत येले. हे विसंगत येले हे विधान. दिस स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्ट. हे स्टेटमेंट किंवा दिस इक्वेशन इज कॉन्ट्रॅडिक्ट काही म्हणा. दिस इक्वेशन इज कॉन्ट्रॅडिक्ट. दिस स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्ट. विसंगत पहिले असे विसंगती काय येईल उत्तरामध्ये. आवर सपोजिशन इज रॉंग. therefore our assumption गृहीत धरलेले इज रॉंग. करेक्ट. आणि therefore काय म्हणता येईल 3 plus under root 5 is an irrational number. त्यांची बेरीज रॅशनल येत नाही म्हणजे दुसरा काय रॅशनल. हा रियल नंबर आहे. 3 प्लस अंडर एक रॅशनल नंबर आहे आणि एक इरॅशनल नंबर. थोडक्यात काय रूल तयार झाला रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरची बेरीज कधी इरॅशनल नंबर असते. रूल लक्षात घ्या. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांची बेरीज कोणती घेतली 7 प्लस अंडर रूट 11 करेक्ट. 9 प्लस अंडर रूट 5 2 प्लस अंडर रूट 2 हे रॅशनल आहे हा इरॅशनल आहे. यांची बेरीज होत नाही करता येणार नाही. बरे म्हणजे 3 वर्गमुळात 5 काही करायचे नाही. मल्टिप्लिकेशन वेगळं ऍडिशन वेगळं. यांची ऍडिशन रॅशनल नंबर. रूल लक्षात घ्या की रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरची बेरीज कधी इरॅशनल नंबर असते. किती असते ते सांगता येणार नाही पण ती इरॅशनल असते. अशा पद्धतीची इनडायरेक्ट प्रूफ तुम्हाला एक्झाम मध्ये 3 मार्काला विचारली जाऊ शकते. अशा पद्धतीचे तुम्ही सोडू शकता. ओके सिंपल आहे. अशी कितीतरी एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देईल तुम्ही करू शकता. 7 प्लस आणि ह्याच पद्धतीने लिहायचं. ही कंडिशन कळाली का बघा हे पहा. त्यासाठी मी 2 एक्झाम्पल दिलेत. लक्षात येणं गरजेचं आहे. नका घंटा वाजत बसायची नाही. समजत न आवडत चाललंय ऑनलाईन मुळे व्हायले का. हे ऑनलाईन मुळे होईल नाही. हे 9वीचा वर्ग आहे थोडासा अवघड असतो. कस्टम थोडा आवडत असतं. नाही तर आपल्याला लगेच आडायचं ऑनलाईन समजत ना ऑनलाईन. उलट चांगली गोष्ट आहे. सर समोर नाही राबवत नाहीत आपल्याला. मजेत बघता येतं पाय लांबून खात बेस्ट पिरियड बघायचा एन्जॉय करायचा पिरियड. ओके MCQ सोडत चला. खरं जर तुम्हाला तो चॅप्टर समजायचा असेल तर MCQ सोडत. चॅप्टरची चाळणी होती पूर्ण. फार चांगला तुम्हाला गोष्ट आहे आणि वेळ भरपूर आहे तुम्हाला. ओके त्यामुळे तुम्ही MCQ सोडत चला. मी टाकत राहणार आहे प्रत्येक चॅप्टरवरचे. तुम्ही सोडायला आलं नाही तर मला विचारू शकता. नुसते उत्तर बघून लिहू नका आणि मला टाकू नका. काही उपयोग होणार नाही. तुम्ही तिथं ऍनालिसिस करा. ज्या उत्तराचं ऍनालिसिस करता आवश्यक शॉर्टकट करून दाखवा तिथं हे उत्तर कसं आलं. नाही तर A B C D
मीच आन्सर की टाकली तीच सोडून टाकायची, झाला होमवर्क. ते डॉन्की वर्क लक्षात घ्या, डॉन्की वर्क करू नका. मॅथमॅटिक्स सायन्स हे विषय होमवर्क समजून करण्याचे विषय, डॉन्की वर्क करू नका, ते काही होणार नाही. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला ऑलरेडी 8th स्टँडर्ड झालेला आहे. रिप्रेझेंट द नंबर √5 and √10 ऑन नंबर लाइन. रिप्रेझेंट number √5 and √10 on number line. पहिला प्रश्न भरपूर घेतलेले असावा मी तुमच्या, तरी पण एक समजून सांगतो. नंबर लाईन जे नव्हते, जे दगडवावर ते झालेले व्हिडिओ कसं घेतले, एक नंबर लाईन काढायची 0 आणि समान अंतरावर 1 2 आणि 3 युनिट झाले. हे रॅशनल नंबर आहेत 1 2 3. आणि मग आपल्याला √5 आणि √10 चा काय करायचा आहे, शोध घ्यायचा आहे. कुठे ते फार बारीक आहे, मायक्रो आहेत ते. हे माहित आहे 1 मध्ये 1 युनिट 2 युनिट 3. जेवढं हे अंतर घेतलंय तेवढं किती घ्या तुम्ही, थोडं मोठं घेतलं तरी चालतंय, पण पुन्हा सांगतो जेवढं घेतलंय तेवढंच हे घ्यायचं. करेक्ट. आणि मग हे जोडून घ्यायचं. त्याला नाव दिलं तर चालतं. इथं एक आहे, इथं ए आणि इथं बी दिलं तरी चालतं. हे सुद्धा एवढं काम, 1 युनिट माहिती आहे. काय म्हणतं 1 युनिट. आणि मग त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं झालं तर करू शकता. 1 2 याचं करत चाल. ॲनालिसिस कसं करायचं, इन ट्रायंगल AOB angle A equal to 90 degree, OB square equal to OA square plus AB square, पायथागोरस थेरम. मला हे अंतर माहित नाही किती, √2 काही पट्टीवर सांग भेटणार नाही आपल्याला, पण OB काढायचं आपल्याला. OB स्क्वेअर माहित करून येते 1 स्क्वेअर प्लस 1. 1 युनिट आहे, 1 सेंटीमीटर नाही लक्षात घ्या, 1 युनिट. मग ते 3 सेंटीमीटरवर 1 युनिट होऊ शकतं. 4 किती घ्या तुम्ही, जेवढं हे अंतर घेणार आहे तेवढंच हे डिस्टन्स असलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. ओके. मग OB स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस 1, OB स्क्वेअर इक्वल टू 2, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, OB इक्वल टू, हे अंतर √2 मला माहित नाही नेमकं किती एक्झॅक्टली, पण मग कंपास घ्यायचा, लोखंडी टोक इथं ठेवायचा आणि इथं डॉट 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 छान पेन्सिलचा वापर करायचा आहे. इथं √2 भेटली मला. नंबर लाईनवर √2 तर 1 आणि 2 च्या दरम्यान √2 वेगळे, ते 1 पॉइंट समथिंग आहे, म्हणजे ते 1 आणि 2 च्या दरम्यान असतील. लक्षात घ्या. एक्झॅक्ट मला भेटले ते किती माहित नाही, कारण इट इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1 पॉइंट करतो, त्याची करेक्ट व्हॅल्यू नाही, पण तो नक्की इथं भेटन आपल्याला. करेक्ट. नंतर किती बघायचंय, √5 घ्यायचंय. डायरेक्ट √5 भेटणार नाही तुम्हाला, कारण ते √5 1 ते 2 च्या कुठे बघा. √5 हे √2 आहे, किंवा √5 घेत असताना हे √2 मी तुम्हाला सांगितलंय. आता √5 घ्यायचं तर √3 आहे, आणि हे √4 म्हणजेच 2 असं. नीट लक्ष द्या मी काय म्हणायचं. तुम्ही डायरेक्ट घेतलं √5 तरी जमतंय, पण मी √2 तुम्हाला एक दाखवण्यासाठी घेतलंय. √2 विचारलं नाही, गरज नाही, पण 2 च्या जवळ जाऊ शकता. √5 कोणाच्या जवळ असतील, √4 च्या जवळ असतील. √5 लक्षात घ्या. √4 चं वर्गमूळ निघतंय ते 2 बरोबर, म्हणजे 2 च्या जवळ. तुम्ही 1 युनिट अंतर घ्यायचंय, 2 युनिट नाही. जेवढं इतकं घेतलंय किंवा हे जेवढं घेतलंय तेवढं घ्यायचं आणि इथं जोडून घ्यायचं. लक्षात. हे अंतर 2 युनिट झालं, 1 आणि 2 च्या जवळ आहे. आणि मग तुम्ही बघू शकता, त्याला नाव दिलं तरी चालतं, BC अँड B. समजण्यासाठी सांगतो. इन ट्रायंगल OCD angle C equal to 90 degree, OD square equal to OC square plus CD square, पायथागोरस थेरम. OD square equal to OC अंतर किती आहे, 2 आहे, 2 चा वर्ग करावा लागतो. 2 युनिट आहे लक्षात घ्या, आणि 1 स्क्वेअर. OD स्क्वेअर इक्वल टू 4 प्लस 1, OD स्क्वेअर इक्वल टू 5, OD इक्वल टू √5. कसा बघा, हे दाखवायची गरज नव्हती, फक्त तुम्हाला समजा म्हणून √2 दाखवलं. तुम्ही डायरेक्ट 2 वरून घेतलं, कारण की आपल्याला त्याच्या जवळच्या संख्येपाशी जायचं. मला वर्गमुळात 5 घ्यायचं, जवळची संख्या वर्गमुळात 4, वर्गमुळात 4 म्हणजे कोण 2, आणि मग तुम्ही इथं चाप मारा, वर्गमुळात किती येईल 5. आता √10 कोणाच्या जवळची संख्या आहे, त्याच्या शेजारची संख्या √9 लक्षात घ्या, म्हणजेच 3.
मधले घेत पाहिजे गरज नाही, √6 √7 काही गरज, हे सुद्धा गरज नव्हती, फक्त तुम्हाला समजा म्हणून सांगितलंय मी. तर डायरेक्ट तुम्ही √2 पाशी 1 युनिट 2, आता 3 युनिट घेऊ शकता. पुन्हा हीच कृती करायची, इथं घ्यायचं आणि पुन्हा हा जोडून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता 3 चा वर्ग किती होईल 9 आणि 1 हे 1 युनिट घ्यायचं 10 म्हणजे √10. इथून 4 मारायचा, इथं हे अंतर घ्यायचं, हे अंतर घ्यायचं, इथं 4 मारायचं, √10. करेक्ट. एवढंच विचारलं होतं, हे विचारलं नव्हतं, तुम्ही नाही काढलं तरी चालतंय √2, कारण विचार तुमचं ऑलरेडी झालेलं आहे 8 स्टँडर्ड √2. √2 काढायचं सोपंच आहे. मी आता काय दाखवले तुम्हाला, आलं √2, √5, √3 सुद्धा तुम्ही इथं काढू शकता. √2 आणि √3 1 आणि 2 च्या दरम्यान आहे. √5, √6, √7, √8 हे 2 आणि 3 च्या दरम्यान आहेत, लक्षात घ्या. 9 म्हणजेच 3, पुढं 3 आहे. तुम्हाला √17 विचारलं तर कसं करणार ते सुद्धा नीट लक्षात घ्या. √17 जर विचारलं तर तुम्ही कसं करणार, डायरेक्ट करायचं, खेळत बसायची गरज नाही. √17 ओके. हे झाली या गोष्टी, फक्त रिपीट व्हायला पुन्हा एकदा सांगितलंय, तुमच्यासाठी नवीन नाही, पण एक विसरून गेला असता. आता तुम्हाला √17 काढा म्हणजे की 70 खेळत पाहिजे नाही, √2 0. √17 च्या जवळची रॅशनल नंबर कोणता आहे, ज्याचा वर्गमूळ काढा √16. 16 चा वर्गमूळ माहिती आहे तुम्हाला, रॅशनल नंबर येतो. √17 इज इरॅशनल नंबर. करेक्ट. 0 1 युनिट 2 युनिट 3 युनिट, जितकं अंतर घ्यायचं तितकं घेऊ शकता आणि 4, पण हे समान असावेत. एवढंच 1 युनिट अंतर इतकं घ्यायचं, एकच युनिट घ्यायचं, 1 युनिट, आणि मग तुम्ही हे जोडून घ्यायचं आणि मग कळलं तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगल होईल, तुम्ही अनालिसिस करू शकता. 4 चा वर्ग किती होईल, हे 4 अंतर झाले. किती अंतर आहे, 4 एकक. 4 चा वर्ग 16, 16 आणि 17, आणि √17 अंतर होईल आणि डायरेक्ट √17. करत बसायचे नाहीत, एवढं केलं तरी पुरेसं आहे. करेक्ट. √26 म्हणलं तर तुम्हाला 5 च्या जवळ जावं लागेल, लक्षात घ्या. असंच निगेटिव्ह सुद्धा करता येतात, पण तुमच्या अभ्यासाला नाही जास्त, मी तुमच्या डोक्याला ताण देत नाही. एवढंच नीट करा, असे एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. ऍनालिसिस सध्या करत चला, 1-2 इंच करायचे, जे सगळ्याची करायची गरज नाही. परीक्षेमध्ये जर नाही करा म्हणजे तर नाही केलं तरी चालतंय, पण तुम्हाला कसं आलंय नुसतं अंदाजे काम नाही करायचं. इकडं रेल मारा म्हणजे तर मारली, इकडं का मारायची माहित नाही, बी आन्सर म्हणजे मारा तर मारा. रिझल्ट महत्वाचं आहे का. एक शेवटचा क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे, खूप जनरल आहे, की पण तो रॅशनल नंबरवर आहे. राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन द 2 नंबर गिवन बिलो. रॅशनल नंबर काढा म्हणतो. राईट द क्वेश्चन नंबर 4 रीड करतो. राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन 2 गिवन नंबर गिवन बिलो. त्याचा पहिला दिला आहे 0.3 आणि मायनस निगेटिव्ह 0.5. ह्या दोन्हीच्या दरम्यानच्या तुम्हाला रॅशनल लाखो आहेत, करोडो आहेत, लक्षात घ्या. पण आपल्याला 3च विचारले. तुम्हाला सर 0.3 हा डेसिमल मध्ये, याला जर तुम्ही फ्रॅक्शन मध्ये केलं 3/10 होईल, आणि याला जर निगेटिव्ह 5 किती होईल 5/10 होईल, लक्षात घ्या. 5 किती 0.5 दशांश उडलं तर 5/10 म्हणजे 1/2 होईल, लक्षात घ्या. करेक्ट. 0.5 ओके. अपूर्णांकात आहे, पण तसं ठेवलं तरी चालतंय. सिंपल गोष्ट सांगतो, जास्त डोकं लावू नका. आता निगेटिव्ह 0.3 उलट जायचंय बघा, उलट जावं लागेल आपल्याला. 0.3 0.2 0.1 0.0 सुद्धा चालते, 0. पुन्हा निगेटिव्ह 0.1 निगेटिव्ह 0.2 निगेटिव्ह 0.3 निगेटिव्ह 0.4 निगेटिव्ह 0.5. याच्या दरम्यानच्या 3 ज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला एवढ्याच का नाही, भरपूर घेता येतात, लाखो घेता येतात, जास्त डोकं लावायची गरज नाही. आणि मग तुम्ही उलट घेऊ शकता. 0.3 0.2 0.1 0 निगेटिव्ह 0.1 निगेटिव्ह 0.2 निगेटिव्ह 0.3 निगेटिव्ह 0.4 आणि निगेटिव्ह 0.5. यातल्या 3 कोणते आवडतात ते घेऊ शकता. सगळ्या घ्या. 3च विचार आहेत, कळायले का बघा. निगेटिव्ह संख्याकडे उलट जावं लागेल. 3.4 नाही, एवढ्यात नाही. 1 0 वाढेल का अजून संख्या वाढतात, लक्षात. 3 कितीतरी घेता येतील, पण आवश्यकता नाही, जास्त डोकं लावायची गरज नाही. दुसरं बघू अजून -2.3
and -2.33. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो 3 म्हणल्यानंतर 30 किती 3 म्हणजे काय हे अगोदर समजणं गरजेचं आहे. करेक्ट. मायनस आहे दोन्ही -2.30 मला घेता येते पुढं पॉईंटच्या पुढे 0 घेतात आणि 33 तर तुम्ही म्हणा म्हणजे दोनच येईल 30 31 32 म्हणून अजून एक शून्य घ्या. काय मग आता तुम्हाला भरपूर संख्या येतात 330 2.300 आले तर तिसरं घेतलं असलं की त्याला 2.31 2.33 आणि 2.33 दोनच यायला म्हणतात तुम्ही. मग त्यासाठी वाढवण्यासाठी अजून काय करता येईल आपल्याला नीट लक्ष द्या. काय होईल मग मी सांगतो -2.300 किती झिरो घेतात पुढे आणि मग किती किती होईल -2. किती होईल 301 2.302 2.303 2.304 2 पॉइंट पुढे वाढ तुम्हाला सोडून देतो 3.14 2 पॉइंट निगेटिव्ह सगळे 3.20 2.230 2 पॉइंट आता 2 तर 0 घेता का 3 घालता येईल मला 3.10 पुन्हा 2.332 आणि 2.33 तर 3 घेता येईल 2 घेता येईल मला 0 आणि 3 घेता येईल मला 3 घेतले तरी चालते -2.333 किती वाटते बघा 300 301 302 303 304 305 306 307 331 त्याच्या सुद्धा इथं एक तुम्हाला लक्षात घ्यायचं याला लिहिताना अगोदर असं लिहा अर्थ बदलत नाही हे 300 करा अँड -2.30 300 330 मधल्या किती संख्या याने रिझल्ट याचं मिनिंग बदललं का नाही आणि मग तुम्ही असं लिहू शकता -2.300 -2.310 -2.305 2.305 निगेटिव्ह 2.30 आहे हे 30 आहे तर ते काय केलं 33329 आणि मग तुम्हाला निगेटिव्ह 2330 किती संख्या होऊ शकते 300 ते 330 इथं 330 यायला लक्षात घ्या इथं 330 घेतलं मी हरकत नाही 330 पर्यंत तुम्ही कोणत्याही संख्या बघू शकता किती द्या 300 301 302 303 304 कळालंय का बघा 329 आणि मग 330 2.330 पर्यंत मी 3च लिहिला तुम्ही किती लिहू शकता. ओके एवढ्याच आहेत का अनंत इन्फानाइट आहेत. ओके पुढचा अजून एक बहु समजत नसेल तर थर्ड नंबरचं बहु सिंपल भाग आहे. पुढचं अजून काय झाले 5.2 आणि 5.3 तुम्हाला लगेच आले मी तुम्हाला आयडिया सांगितली पुन्हा त्यासाठी 1 0 20 आणि किती होईल 5.30 मिनिंग चेंज झालं का आणि मग याच्यात तुम्ही संख्या लिहू शकता 5.21 22 2 5.23 5.29 5.30 21 22 23 5.20 इथून सुरुवात करा 20 21 23 24 25 26 27 28 29 30 ह्या जनरल झाल्या अजून याच्यात जाता येतं खूप पण आवश्यकता नाही. आणि लास्ट एक बहुत 4 नंबरचं -4.5 आणि -4.6 हे सांगितलं तुम्हाला -4.50 एक द्यायचं -4.60 आणि मग तुम्हाला द्यायला हरकत नाही -4.50 -4.51 -4.56 -4.57 -4.59 आणि लास्ट -4.60 मी 3च घेतल्या 3 परत 50 पासून ते 60 पर्यंत 10 घेतल्या येतात आपल्याला. इतकी सिंपल एक्सरसाइज होती इरॅशनल नंबर आणि 4च हे याच्यावर मी प्रॅक्टिसला देणार आहे आणि तुम्ही अजून एक होमवर्क करायचा आहे प्रॉब्लेम सेट मधला तुम्ही क्वेश्चन नंबर 2 3 आणि 4 प्रॉब्लेम सेट मधला होमवर्क देतो मी प्रॉब्लेम सेट
प्रॉब्लेम सेट किती 2.2 आहे. प्रॉब्लेम सेट किती 2, करेक्ट 2. त्याच्यामधलं क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4, 2, 3 आणि 4. प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 2, 3, 4 हे करा. याच्यानंतरचा चॅप्टर थोडासा 2 झालेला आहे. 2, 3 तुम्हाला मागच्या एक्सरसाइज मध्ये झालाय आणि आता 4 वाला आता झालाय तुम्हाला की शो दॅट 5 + √7 इज इरॅशनल नंबर. तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून घेतलेला आहे. ते सिंपल आहे, तुम्ही करू. याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे भाग आहे 2.3 आणि 2.4, 2.5 हा थोडासा ह्या इरॅशनल नंबरलाच आपण नाव बदलणार. त्याला सर्ड नवीन शब्द तुमच्यासाठी. सेट जसा नवीन होता तुम्हाला तसं सर्ड खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर होमवर्क देईन, तो करा. हा होमवर्क आहेच, अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी देणार आहे, तो करा. MCQ सोडवत चला. मागचे बऱ्याच जणांनी सोडवा. ते सोडवत असताना नुसते आन्सर की मधले आन्सर लिहून दाखवू नका. एखादा आलं तर मित्र मैत्रिणीच्या हे कसं सोडविलंस विचारा, एकमेकांना विचारलं पाहिजे. नुसते हॅपी बर्थडे साजरे करून उपयोग होणार नाही. करा, वेळ आहे तर भरपूर करा. अजून काय करायचं करा, पण अभ्यासही करा, फायदा तुमचा होईल. ओके, तर पुढचा भाग नंतर बघू. थँक्यू.